आजचा व्हिडिओ हा आपला विश्वग्रंथ भगवद्गीता ह्या विषयावर होणार आहे. श्रीकृष्णाने काय शिकवले? तुम्ही म्हणाल, हा काय प्रश्न झाला? श्रीकृष्णानं भगवद्गीतेचं एवढं भव्य दिव्य ज्ञान जगासमोर विशद केलंय, अजून काय पाहिजे? परंतु गीतेतलं ज्ञान हे फक्त शिक्षित, विचारवंत, सुसंस्कृत माणसांसाठी आहे. तर मग सर्वसामान्य माणसांनी काय शिकावं त्यांच्याकडून? अहो, श्रीकृष्णाचं चरित्र, त्याच्या आयुष्यातील करामतीच्या कथा, यामध्ये एवढं व्यवहार ज्ञान, वागण्याची कसब, संकटसमयी वापरायचं अवधान आणि इतरांना प्रभावित करायच्या हातोट्या आहेत की त्यापासून बोध घेतला तर अगदी सामान्य माणसापासून मोठमोठ्या उद्योजकांना आणि नेत्यांना देखील भरपूर फायदा होईल. शिकण्यासाठी श्रीकृष्णाच्या चरित्रात जरासंध वध कथा हा एक प्रमुख बोधस्तंभ आहे. जरासंध हा सर्वात बलाढ्य अशा मगध देशाचा म्हणजे आजचा बिहारचा राजा, तो कंसाचा सासरा आणि परममित्र. श्रीकृष्णाने कंसाला मारल्यानंतर त्याने 17 वेळा चढाई करून मथुरा लुटली, ज्यामुळे श्रीकृष्णाला मथुरा सोडून द्वारकेमध्ये आपलं बस्तान हलवावं लागलं. यामुळेच तर श्रीकृष्णाला रणछोड हे सुद्धा नाव पडलेलं आहे. राजा जरासंध हा महाबलवान महायोद्धा तर होताच, तसंच जन्माच्या वेळी जरा नावाच्या राक्षसीने त्याच्या शरीराचे 2 तुकडे मायावी विद्येने जोडल्याने त्याच्या शरीराला सर्व शस्त्रांपासून संरक्षण होतं. जरासंधाची मगध सेना अखंड भारतवर्षात अजिंक्य होती. अशा सर्व बाजूंनी बलवान राजाला यमसदनाला पाठवायला श्रीकृष्णाने वापरलेले हे डावपेच आजही अक्कलवंतांना, राजकर्ण्यांना आणि जगातील सर्व हुरहुन्नरी माणसांना अप्रतिम समुचित धडेच आहे. अशा बलवान जरासंधाला नामोहरम करण्यासाठी आपल्या हुशार श्रीकृष्णाने वापरलेली 5 खुबीदार संघर्षाची टेक्निकल आता आपण पाहूया. सर्वात पहिलं, भेदनीती म्हणजे डिवाइड अँड कन्क्युअर. कृष्णाला माहीत होतं की यादवांची आणि पांडवांची सेना जरासंधाच्या सेनेसमोर कसपटा समान होती, कधीच त्यांना हरवू शकली नसती. एकेरी मल्लयुद्धात भीम कदाचित वरचढ ठरेल, म्हणून त्याने पांडवांना मल्लयुद्धाचं आव्हान जरासंधास द्यायला प्रवृत्त केलं. या क्लुप्तीमुळे जरासंध त्याच्या सेनेपासून अलग पडला. 2. कमजोरीचा फायदा, एक्सप्लॉइट द वीकनेस. जरासंधाची कमजोरी होती त्याचा गर्विष्ठपणा आणि हेकेखोरपणा. त्याला मल्लयुद्धाला आव्हान देऊन त्याने त्याचा अहंकार डिवचला, ज्यामुळे विचार न करता आव्हान स्वीकारून तो एकटा भीमापुढे आला. त्याने विचार केला असता तर स्वतःऐवजी आपल्या बलवान मल्लांना त्याने भीमाविरुद्ध मैदानात पाठविलं असतं. 3. योग्य माणसाची निवड, चूज द राईट वॉरियर. मल्लयुद्ध करायला श्रीकृष्ण स्वतः नाही रिंगणात उतरले किंवा अर्जुनाला नाही पाठवलं. भीमाची निवड करून त्याने सर्वात जास्त बाहुबळ असलेल्याचा उपयोग केला, जी गोष्ट जरासंधाचे 2 तुकडे करायला कामी आली. 4. मानसिक संघर्षाचा वापर, यूज ऑफ सायकोलॉजिकल वॉरफेअर. मल्लयुद्धात दोघे उतरण्यापूर्वी कृष्णाने मानसिक दबाव तंत्र वापरून जरासंधाच्या मनाची दिशाभूल केली. भीम जेव्हा जरासंधाला आव्हान देण्यासाठी गेला तेव्हा तो लवकर सकाळी पोहोचला. जरासंध अर्धवट झोपेतच होता. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून भीम गळ्यात पुष्पहार घालून गेला होता, त्यामुळे अर्धवट झोपेत असलेल्या जरासंधाला तो एखादा बावळट, कमकुवत वाटला आणि त्याने आव्हान विचार न करता स्वीकारलं. वेळ साधून बळाचा वापर आणि सतर्क राहून बदल करणे, टायमिंग अँड ॲडॅप्टेबिलिटी. श्रीकृष्णाने भीमाला सांगितलं की जरासंध मल्लयुद्धात तुझ्याहून वरचढ आहे. प्रथम तू जरासंधाला जवळ येऊ देऊ नकोस आणि त्याच्या कुस्तीच्या पेचात न अडकता पळत राहा. जेव्हा तो पूर्णपणे दमेल त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे त्याची 2 शकले कर. आणि जेव्हा 2 शकले करूनही जरासंध मरत नव्हता त्यावेळेस भीम सतर्क असल्याने श्रीकृष्णाने दर्भाच्याची काडी वापरून केलेली खून त्याच्या लक्षात आली आणि त्याने आपल्या डावपेचामध्ये योग्य तो बदल केला. जरासंधाची शकले त्याने दिशा बदलून एकमेकांविरुद्ध दिशांना फेकली. अशा प्रकारे श्रीकृष्णाने आपल्या अतिबलाढ्य शत्रूचा कमीत कमी साधनं वापरून पाडाव केला. श्रीकृष्णाचे असे चतुराईचे, मनोविज्ञानाचे, सतर्कतेचे आणि परिस्थितीनुरूप बदल करण्याचे हे धडे अत्यंत बहुमूल्य आहेत. रामकृष्ण हरी.